रिमांड होम येथील विद्यार्थ्यांकडून माननीय आमदार अरुणकाका जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना, स्नेहभोजनाचंही आयोजन. समाजसेवा, शिक्षण आणि लोकहितासाठी झटणारे माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी येथील रिमांड होममधील विद्यार्थ्यांनी सामूहिक प्रार्थना केली. या प्रसंगी विद्यार्थ्यांसाठी विशेष स्नेहभोजन आयोजित करण्यात आलं होतं. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन सर्वे संतु निरामया या भावनिक मंत्रोच्चारानं केली. शांत सात्विक वातावरणात विद्यार्थ्यांनी मनोभावे प्रार्थना करत आपल्या शब्दात अरुणकाकांच्या आरोग्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. यावेळी चंद्रकांत औशीकर, प्राध्यापक अरविंद शिंदे, ज्ञानेश्वर रासकर, किशोर डागा, डॉक्टर रोहित औशीकर, मनीष फुलडाळे, राजू शेट्टी आदींसह अधिकारी, शिक्षक वर्ग आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या शुभेच्छा पत्रांमधूनही अरुणकाकांच्या कार्याबद्दल त्यांची श्रद्धा आणि आपुलकी दिसून आली. कार्यक्रमाचं आयोजन चंद्रकांत औशीकर यांच्या पुढाकारानं करण्यात आलं. यावेळी त्यांनी सांगितलं की अरुणकाका हे समाजातील दुर्बल घटकांसाठी सातत्यानं कार्यरत आहेत. त्यांच्या प्रकृतीसाठी या विद्यार्थ्यांकडून मिळालेली सदिच्छा ही त्यांच्याच कार्याचं फलित आहे. प्रार्थनेनंतर विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देण्यात आलं. या उपक्रमातून सामाजिक एकोपा, माणुसकीची भावना आणि सामूहिक प्रार्थनेची शक्ती अधोरेखित झाली. अरुणकाकांच्या आरोग्यासाठी रिमांड होममधील या लहानग्यांनी केलेली प्रार्थना ही खऱ्या अर्थानं त्यांच्यावरील विश्वास आणि प्रेमाची साक्ष असून ते लवकरच या संकटातून बरे होतील अशी सदिच्छा भावना त्यांनी व्यक्त केली. आज गेल्या 8 दिवसापासून आपले सर्वांचे लाडके अरुणकाका जगताप यांची प्रकृती ठीक नसल्यामुळं ह्या शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी विविध प्रकारे आपापल्या पद्धतीने प्रार्थना केली जाते. त्यात मंदिर असो, मस्जिद असो, चर्च असो, गुरुद्वारा असो, अशा प्रत्येक धार्मिक स्थळामध्ये आपापल्या पद्धतीने अरुणकाकांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने धार्मिक स्थळामध्ये प्रार्थना केली जाते की अरुणकाकांना लवकरात लवकर बरं लागो. तेव्हा मित्रांनो, आज ह्या बाबावाडीमध्ये सुद्धा ह्या सर्व विद्यार्थ्यांना इथं जेवण देऊन इथं सर्व विद्यार्थ्यांची तर्फे काकांसाठी एक प्रार्थना केली किंवा इथं सर्व मुलं मिळून आणि ह्या मुलांच्या विश्वासात, मुलांच्या प्रार्थनेत फार शक्ती असते म्हणून ह्या सर्व मुलांच्या तर्फे एक इथं प्रार्थना केली की अरुण काकांना लवकरात लवकर बरं लागो. आमचे मित्र चंदूभाऊ औशीकर, त्यांचा मुलगा रोहित डॉक्टर यांनी सर्व मित्रमंडळ मिळून इथं आज जेवण दिलं. आमचे लाडके अरुणकाका जगताप यांच्यासाठी आज आम्ही देवाकडे प्रार्थना करण्यासाठी एक जी काही रिमांड होममध्ये जी लहान मुलं आहे, असं म्हणतात की लहान मुलांची जे हे असते, इच्छा असते की लवकरात लवकर म्हणजे जे काही प्रार्थना असते ती लवकरात लवकर देव पूर्ण करतो. आणि ऍक्च्युअल मध्ये लहान मुलामध्ये देवाचा वास असतो. सांगायचं असं की काकांशी आमच्या कुटुंबाचाही खूप जवळून संबंध आलेला आहे. काका लवकरात लवकर बरे होऊन या. म्हणजे गेल्या बऱ्याच दिवसापासून म्हणजे उपचारही सुरू आहे. रुबी हॉल क्लिनिक मध्ये योग्य जे काही उपचार पाहिजे ते सगळे उपचार व्यवस्थित सुरू आहे. तरी देखील एक देवाकडे आम्ही साकडं घालतोय की देव पण प्रार्थना ऐकून काकांना लवकर बरं करून परत नगरमध्ये यावे ही सगळ्यांची इच्छा आहे. आम्हीच नाही तर प्रत्येक घराघरामध्ये आज काका लवकर बरे होऊन परत नगरमध्ये यावे सगळी इच्छा व्यक्त करत आहेत. रिमांड होम मधील जे विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे की आपल्या नगर शहराचे आमदार अरुणकाका जगताप जे रुबी हॉस्पिटल मध्ये आजाराशी त्या ठिकाणी झुंज देत आहेत, त्यांना लवकरात लवकर बरं लागावं, त्यांना दीर्घ आयुष्य मिळावं अशी या ठिकाणी त्यांनी परमेश्वराकडे प्रार्थना केलेली. असं म्हणतात की लहान मुलामध्येच परमेश्वर असतो आणि या नगर शहराने काकांवर खूपच प्रेम केलेलं आहे आणि आज ते दिसतंय. मंदिर असो, मस्जिद असो, चर्च असो, गुरुद्वारा असो, बौद्ध विहार असो, प्रत्येक ठिकाणी स्वतःहून लोक परमेश्वराकडे प्रार्थना करतात. निश्चित या प्रार्थनेचा उपयोग होईल असा ठाम विश्वास आहे की काका या नगर शहरातून जसे तिथं गेलेले रुबी हॉस्पिटल मध्ये, तसंच स्वतःच्या पायाने चालत या नगर शहरात येतील
असा आम्हाला ठाम विश्वास आहे. असं आम्ही परमेश्वराला सुद्धा साकडं घातलेलं आहे आणि परमेश्वर निश्चित आपल्या नगरवासियाचं आमचं म्हणणं ऐकल असा ठाम विश्वास आहे. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर.